हॅलो 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 हॅलो. का चौकार लगवलेला आहे डीप स्क्वेअरलेगच्या दिशेने. डीप स्क्वेअरलेगच्या दिशेने मिळतोय चौकार प्रवीणांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या दिशेने टोलावलेला चेंडू. चेंडू होतोय सीमारेषे बाहेर. मिळतोय GPL सीझन 2 षटकार. धावसंख्या होते ती 11. सिक्सर किंगचा किताब जातोय तो व्यंकटेश याला. सामन्यावरचा किताब जातोय तो रुपेश बाईकर. आणि लुझिंग टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब जातोय तो आकाश. पुन्हा एकदा डॉट बॉल चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शिवम डावखुरा गोलंदाजी करतोय प्रवीण याला. आणि पुन्हा एकदा स्कूप मारण्याचा प्रयत्न प्रवीणांना, परंतु डॉट बॉल चेंडू. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली ती 13. बिनबाद 13. व्यंकटेश गोलंदाजीसाठी पाचारण केले ते आकाश महापणकर. प्रमोद साठम यांना विनंती आहे लवकरात लवकर यायचे. स्कूप मारण्याचा प्रयत्न. किरणच्या बॅटमधून यष्टीरक्षकाच्या मागे गेलेला चेंडू होता. किरण लाड गोलंदाजीसाठी आला तो आकाश महापणकर. सलामीवीर जोडी किरण आणि प्रवीण. पुन्हा एकदा ओव्हरपिच टाकलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. धावसंख्या झाली ती 15. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न किरण लाड यांचा, परंतु बॅटला कनेक्ट झालेला नाही आहे चेंडू. आणि स्वतःवरती थोडेसे नाराज दिसत आहेत किरण. कदाचित हा सीमारेषे पार धाडला गेला असता त्यांच्या बॅटमधून, परंतु त्यांचा प्रयत्न असफल. निर्धाव चेंडू डॉट बॉल चेंडू. धावसंख्या स्थिरावते ती पुन्हा एकदा 15.
पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, चेंडू जातोय डीप फाईन लेगच्या दिशेने, डायरेक्ट सीमारेषे पार येतोय. GPL सीझन 2 षटकार. सुरू असणारा सामना रियान स्मॅशर्स विरुद्ध रुवांश 11. सलामीवर जोडी अजूनही षड्डू ठोकून उभी प्रवीण आणि किरण. धावसंख्या होते ती 21, बिनबाद 21. दुसरं षटक मार्गस्थ आहे, ते म्हणजे आकाश मापणकर याचं. 4 चेंडू झाले, 2 चेंडू शेष आहेत या षटकातले. सामना करतोय किरण. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या 22. सलामीवर जोडी अजून सुद्धा मैदानात. अत्यंत अनुभवी दोन्ही खेळाडू किरण आणि प्रवीण. पुन्हा एकदा ऑन द राईट चेंडू कव्हरच्या दिशेने आणि झेल होतोय, बाद होतोय तो प्रवीण स्वतःवरती नाराज. ऑन द राईट चेंडू होता, सीमारेषेच्या बाहेर धाडायचा चेंडू, परंतु चेंडू विसावतोय तो खेळाडूच्या हातात आणि होतोय झेल घेतलाय तो अनिकेतनी आणि धाडलाय माघारी ते प्रवीणला. स्वतःवरती थोडेसे नाराज. ऑन द राईट चेंडू होता, चांगला फटका होता, बघायला मिळाला असता, परंतु सीमारेषेवरती तैनात खेळाडू झेल होतोय तो अनिकेत आणि तंबूत परत येतो प्रवीण. आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं सर्वेश याला. आणि फलंदाजीसाठी आलाय तो उजव्या हाताने फलंदाजी करणारा सर्वेश आणि गोलंदाज आहे तो निषाद वरखंडे, लेफ्ट हँड डावखुरा गोलंदाज. आणि त्याला सामोरा जाईल तो किरण लाड. निषाद वरखंडे डावखुरा गोलंदाज, जलदगती गोलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, चेंडू भिरकावलाय तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. किरणच्या बॅट मधून पाहायला मिळतोय तो GPL सीझन 2 षटकार. पहिला चेंडू निषाद याचा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने धाडून दिलाय सीमारेषे बाहेर. पहिल्या चेंडूवरती उद्देश स्पष्ट किरणाचा. पुन्हा एकदा पुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने धाडून दिलाय. कार्पेट शॉट, सन्मान दिला. ओ धावचित झाला असता, डायरेक्ट थ्रो झाला असता, डायरेक्ट हिट झाला असता, परंतु निषाद वरखंडेच्या 2 चेंडूवरती 8 धावा कुठल्या त्या किरण लाड यांनी. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. सन्मान दिला होता स्ट्रेट ड्राईव्हच्या रूपामध्ये. लॉंग ऑफच्या दिशेने पाठवलेला चेंडू होता निषादच्या गोलंदाजीमधून. किरण यांनी 2 धावा घेतल्या होत्या. सुंदर असा ताळमेळ किरण यांचा आपल्याला दिसून येतोय. पुन्हा एकदा ओव्हरपिच टाकलेला चेंडू, पंचांकडे दाद मागितले, परंतु पंचांनी कुठल्याही प्रकारचा इशारा नाही. निर्धाव चेंडू, डॉट बॉल चेंडू. थोडंसं मनोबल उंचावतंय निषाद यांचं. डॉट बॉल चेंडू आलाय, कमबॅक करतोय चांगला. 3 चेंडूत 8 धावा दिल्यात आतापर्यंत निषाद वरखंडे यांनी. आणि अपील करण्याचा प्रयत्न पंचांकडे. लेग बाईज.
आणि निर्णायक चेंडूवरती उत्कृष्ट झेल घेतलाय तो समालोचक गिरगावातील प्रसिद्ध असे प्रमोद साटम उर्फ टॉम अंकल. दोन चेंडू शेष आहेत या षटकातले. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न आणि ते खराब क्षेत्ररक्षण, गलथान क्षेत्ररक्षण. निर्णायक झेल झाला असता सर्वेश याला तंबूत पाठवता आलं असतं परत, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण, झेल सुटलाय. निर्णायक झेल स्वतःवरती नाराज, थोडंसं मनोबल खच्चीकरण निषाद याचं, परंतु एक धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेची भर. धावसंख्या होते ती 32. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू, चेंडू पाठवून दिला तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. निषाद वरकंटे याचा खरपूस समाचार घेतलाय तो किरण लाडेनी. धावसंख्या होते ती 38. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 3 षटकांची धावसंख्या होते ती 38. निषाद वरकंटे याचा डावखुरा गोलंदाज आहे, नवोदित गोलंदाज, तरुण गोलंदाज, परंतु सुंदर असं क्रिकेटचं कौशल्य पणाला लावलं आणि जास्तीत जास्त धावा घेतल्या त्या निषादच्या गोलंदाजीवरती किरण लाडेनी. धावसंख्या होते ती 38. आणि गोलंदाजीसाठी पाचारण केलंय ते सांघिक 4थं, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो तेजस पोपळकर. मॅच बॉल आहे, मॅच बॉल. धावसंख्या होते ती 3 षटकांती 38. एक गडी बाद 38. चला चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चला सामना स्पीडअप करायचा आहे. कोकाटे क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला 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 सामन्याला स्पीडअप करायचं आहे लवकर. कट केलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने. चेंडू जातो थेट सीमारेषे बाहेर. येतोय GPL सीझन 2 चौकार. सर्वेशांच्या बॅटमधून कट करण्याचा प्रयत्न. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडू पाठवून दिला पॉइंटच्या दिशेने थेट सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्या होते ती 42. एक गडी बाद 42. सर्वेशांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय तो पॉइंटच्या दिशेने चौकार. चांगली अशी फलंदाजी करतोय सर्वेश आणि त्याला तशी तोला मोलाची साथ करतायत ते गिरगावातील सुप्रसिद्ध खेळाडू किरण लाड. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर असा ताळमेळ, गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते सर्वेश आणि किरण यांची. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी, 2 चोरटी धाव या चेंडूवरती. तेजस पोपळकर याच्या गोलंदाजीवरती 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्या होते ती 4 वर 4 44. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, चेंडू पाठवून दिलाय तो लॉंग ऑफच्या दिशेने. सुंदर असा थ्रो, त्याला सुंदर असं पाठी बॅकअप आपल्याला पाहायला मिळतं तेजसचं.
पोपळकर याचं तीन चेंडू बाकी शेवटच्या षटकातले. डावखुरा गोलंदाज आणि रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, तसंच त्याला चोख प्रत्युत्तर केलंय आपल्या क्षेत्ररक्षकामधून निषाद वरखंडे. नक्कीच 3 धावा अडवल्यात आपल्या संघासाठी. धावा अडवणं म्हणजेच धावा कमावणं, याचा फायदा त्याच्या संघाला, जेव्हा तो संघ फलंदाजीसाठी उतरेल तेव्हा त्याला याचा नक्कीच फायदा होणार आहे त्या संघाला. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पाठवून दिलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने, डीप स्क्वेअर लेगला. खेळाडूच्या हातात चेंडू विसावतोय, एका धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत एका धावेची भर, धावसंख्या होते ती 47. धावसंख्या होते ती 47. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू किरण लाड यांनी डिफाईन लेगच्या दिशेने पाठवून दिलाय तो सीमारेषे बाहेर. मिळतोय GPL सीझन 2 षटकार. अशा तऱ्हेने 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झालेला आहे. धावसंख्या झाली आहे ती 53. विजयासाठी 54 धावांचं तगडं आव्हान हे असेल ते रियांश स्मॅशर संघासाठी. सुंदर अशी फलंदाजी, सलामीवीर, सलामीसाठी आलेला होता किरण लाड आणि संपूर्ण 4 ओव्हर त्यांनी खेळून काढल्यात आणि त्या खेळून काढल्यानंतर सन्मानजनक टोटल आपल्याला धावफलकावरती बघायला मिळते ती रुवांश 11 या संघाची, ती म्हणजे 53 धावा आणि विजयासाठी 54 धावांचं आव्हान ठेवलंय ते रियांश स्मॅशर संघासमोर. या पुढील सामन्याचं धावतं समालोचन आपल्याला करतील गिरगावचे सुप्रसिद्ध समालोचक आणि माझे सहकारी प्रमोद साटम. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो, धन्यवाद कुणाल. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कृपया. शेवटचा सामना आजच्या दिवसातला. शेवटचा सामना. लवकरात लवकर विनंती आहे, कृपया संघाला विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण पंच देखील सकाळपासून इथे उभे आहेत. तर कृपया रोहन संघाला विनंती आहे. फटकावल्या. खरोखर चांगली कामगिरी केली ती आपल्या संघासाठी आणि तशाच प्रकारची गोलंदाजी करूया. कोण आहे गोलंदाज? ओंकार कोकाटे आणि अनिकेत पटेल आणि गोलंदाज आहे तो
विघ्नेश चव्हाण वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत. सामना करेल तो ओंकार. अनिकेत पटेल हे दोन्ही सलामीवीर इथे मैदानात हजर. ओंकार कोकाटे आणि अनिकेत पटेल. अनिकेत पटेल विघ्नेश वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक. पारसी जिमखाना एंडकडून इथे षटकाची सुरुवात करतायत. पंचांच्या डाव्या हाताने सामना करेल तो ओमकार. पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती ओंकार यांनी आपल्या संघासाठी आणि तशाच प्रकारची पुनरावृत्तीची गरज असेल ओंकार यांना. बघूया कशा प्रकारे होत आहेत. 24 चेंडू आणि 53 धावांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय तो गलीच्या दिशेने. एक धाव निश्चितच मिळते. संघाचं खातं उघडलंय, वैयक्तिक खातं उघडलंय 1 या धावसंख्येने. 52 धावांची अजूनही गरज आहे. नक्कीच मागील सामना देखील चुरशीचा झाला होता. तशाच प्रकारच्या सामन्याचं खरोखर सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट रसिकांचं मनोरंजन झालं. अर्थातच जर 12वा खेळाडू कोण असेल तर अर्थातच तो असतो म्हणजे प्रेक्षक. आणि त्यांच्याशिवाय या सर्व स्पर्धेला असू दे किंवा सामन्याला असू दे कुठच्याच प्रकारचं वर्चस्व प्राप्त होत नाही. अनिकेत पटेल पहिल्यांदाच सामना करतील ते विघ्नेश यांचा. बघूया कशा प्रकारे आपल्या संघासाठी कामगिरी करतील अनिकेत पटेल. फुलटा चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला. क्षेत्ररक्षण गचाळ. तिथे एक धाव मिळाले निश्चितच. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 2. बिनबाद 2 धावा. संथ आणि सावध सुरुवात इथे आपण म्हणू शकतो ती रुवांश 11 संघाच्या मार्फत. मोठा पल्ला त्यांना गाठायचा कारण 53 धावांचं आव्हान असेल त्यांच्या संघासमोर. कारण आताचा सामना हा पराभूत होणारा संघ यांचं आव्हान या साखळी स्पर्धेतच संपुष्टात येईल. मोठा फटका मारण्याचा वारंवार प्रयत्न होतोय तो ओंकार कोकाटे. अर्थातच आयकॉन असेल तो रुवांश 11 संघाचा. 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होती ती बिनबाद 3 धावा. पॉवर प्लेचं हे षटक असेल. पॉवर प्लेच्या षटकात 2 खेळाडू हे रिंगणाच्या बाहेर आहेत. पुन्हा एकदा तयार विघ्नेश. सामना करेल अनिकेत. आकुटव्या चेंडू चांगला भिरकावलाय. चेंडू जातो सरळ सीमा रेषे बाहेर. पहिला चौकार अनिकेतच्या माध्यमातून येतं. धावसंख्या झाली ती 7. चांगला फटका होता. बॅकफुटवर आले. चेंडूचा अंदाज घेतला आणि आडव्या बॅटचा फटका. 4 चेंडू आतापर्यंत 7 धाव फटकावले ते रुवंश या संघाने. पुन्हा एकदा तयार विघ्नेश. उडवून मारण्याचा प्रयत्न होता. बघूया पंचाने अवांतर घोषित केलाय. स्वैर मारा. स्वैर मारायचा खरोखर लाभ उचलताय तो रुवांश 11 संघ. धावसंख्या होते ती 8. बिनबाद 8 धावा आतापर्यंत. चांगली कामगिरी सुरुवात चालू आहे ती अनिकेत आणि ओंकार कोकाटे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विघ्नेश तयार आहे. मिडॉपच्या दिशेने मारलेला चेंडू. 1 धाव मिळाले. दुसरा धावाचा प्रयत्न. 2 धावांवर समाधान. धावसंख्येत 2 ने भर. प्रणाल यांच्या मार्फत हे क्षेत्ररक्षण आपण बघितलं कारण गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची निश्चितच साथ असावी लागते. आणि अटीतटीच्या सामन्यात या देखील सामन्यात सांघिक सहकार्य महत्त्वाचं आहे. धावसंख्या झाली ती 7. 10. बिनबाद 10 धावा आतापर्यंत. प्रतिषटकामागे 13.25च्या हिशोबाने धावा फटकायच्यात. पुन्हा वारंवार स्वैर मारा. पंचांनी वाया सरसवल्यात. अवांतर चेंडू. धावसंख्येत वाढ होताना दिसते. धावसंख्या होती ती 11. धावसंख्या झाली ती 11. उडवून मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र प्रयत्न फसतोय. षटक संपतंय. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती बिनबाद 11 धावा. गिरगाव
प्रीमियर लीग फाउंडेशन पर्व दुसरं सुरू असलेले विद्युत झोतातील सामन्यातला आजच्या दिवसातला शेवटचा सामना दिनांक 6 एप्रिल आणि 7 एप्रिल 2024 या 2 दिवसात दिवस रात्र विद्युत झोतातले हे सामने एक नामाची मानाची स्पर्धा आपण इकडे बघू शकतो. ही खरोखर चांगलं आयोजन आणि नियोजन युवा विजन यांच्या पुरस्कृत आणि गिरगाव बॉईज या संघाच्या खेळाडूंच्या सर्व आयोजनामार्फत सुरू असलेली ही स्पर्धा. तुषार पुढील गोलंदाज तुषार वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक. पहिलं षटक निश्चितच महागडं म्हणता येणार नाही कारण पॉवर प्लेचं षटक होतं. 11 धावा चांगल्या प्रकारे षटक हाताळलं ते म्हणजे विघ्नेश यांनी आणि सातत्यपूर्ण कामगिरी सुरू आहे ती आत्तापर्यंत तरी रियांश मॅसर संघाल. मोठं आव्हान आहे, 53 धावांचं आव्हान आहे निश्चितच. 11 धावा फटकावल्यात, अजूनही 42 धावांची गरज आहे. त्यामुळे प्रति षटकामागे आता जी 13.25 ही धावसंख्या होती ती 14वर येऊन ठेवली. धावसंख्येचा हा रन रेट आपण बघतोय तर धावगती ही प्रति षटकामागे 14च्या हिशोबाने धावा फटकाव्या लागतील याची निश्चितच जाणीव असेल. स्वतः कोकाटे अर्थात ओंकार कोकाटे एक नावाजलेला फलंदाज आपल्या विभागातील आणि जाणीव आणि निश्चितच कल्पना त्याला असेल कारण मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि इथे जर संघ विजेता होतोय तर निश्चितच त्याला अजून एक संधी लाभणार आहे ती बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी. पुन्हा तयार तुषार वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक. हिंदू जिमखाना एंड कडून टाकताना सामना करतोय कोकाटे. आखुटप्याचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू यष्टीवरून आलेला, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. वाराचा वेग प्रचंड आहे आपण बघतोय. खरोखरच मरीन ड्राईव्ह क्वीन्स नेकलेस असं संबोधलं जातं या ठिकाणाला आणि तिथेच हे सुरू असलेले सामने अर्थातच इस्लाम जिमखाना. पुढील चेंडू तुषार यांचा. आखुडवा चेंडू मिड विकेटच्या दिशेने मारलाय, बघूया झेल होऊ शकतो का. तिथे प्रयत्न सुरू आहे आणि झेल घेतलाय आणि ओंकार सारखा महत्वाचा फलंदाज गडी बाद होतोय, तंबूत परततोय. एक गडी बाद, धावसंख्या मात्र स्थिर. हा झेल पकडला तो गिरीराज यांनी, खरोखर चांगला झेल तो पकडला होता गिरीराज यांनी. लवकरात लवकर फलंदाजाला पाठवायचा आहे. धावसंख्या स्थिर तटस्थ 11. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 1 गडी बाद मिळवण्याची किमया साकारली. पुढील फलंदाज असेल कोण आहे फलंदाज? मंदार. ओंकार कोकाटे यांची जागा घेण्यासाठी आलेला पुढील फलंदाज आहे तो ओंकार. पुढील फलंदाज मंदार. सर्वेश घरात हा फलंदाजासाठी आलाय. सामना करेल तुषार यांचा. बघूया कशा प्रकारे भूमिका पार पाडतोय तो सर्वेश. आखुटप्या चेंडू हलक्या हाताचा टाकलेला चेंडू, उजव्या बाहेरचा चेंडू, चेंडू मात्र निर्धाव. लागोपाठ तिसरा चेंडू निर्धाव टाकलाय तो तुषाराने. चांगली वाखाकण्याजोगी कामगिरी सुरू आहे कारण मागील सामन्यात देखील केवळ 4 धाव्यांचं षटक टाकलं होतं. त्याचीच पुनरावृत्ती त्यांना करायची आहे. आपल्या संघाला हा विजय प्राप्त करून द्यायचा असेल आणि अजून एक नामी संधी उपलब्ध करून द्यायची असेल जर बाद फेरीत प्रवेश करायचा असेल तर. एकदा तयार होतोय तुषार, सामना करतोय तो सर्वेश. यावेळी मात्र आखुटप्याचा चेंडू होता, चेंडू मैदानातच आहे. 1 धाव निश्चितच मिळते, एखाद्या समाधान मानावं लागलंय. धावसंख्येत 1 ने भर होते, धावसंख्या झाली ती 12. 1 गडी बाद 12 धावा आतापर्यंत युवांश संघाच्या. मोठं आव्हान आहे आणि फटकेबाजी मात्र होत नाहीये ही युवांश संघामार्फत कारण फटकेबाजी करणारा हा जो खेळाडू होता ओंकार कोकाटे हा तंबूत परतल्या. त्यामुळे कुठेतरी चलबिचल सुरू असेल ती रिवांश 11च्या गोटात. पण अजूनही नामी संधी उपलब्ध असेल कारण सर्वेश आहे आणि अनिकेत पटेल हा चांगली फलंदाजी करू शकतो. आपल्या संघासाठी डावखुरे फलंदाज आहेत. आविष्कार 11चे कर्णधार स्वतः किरण लाड यावेळी रियांश मॅशर संघाकडून खेळताना. या प्रकारे प्रीमियर लीग आहे त्यामुळे इतरत्र सर्व खेळाडू विखरले जातात कारण लिलाव प्रक्रिया पार पडते या सामन्यादरम्यानसाठी. या स्पर्धेसाठी ऑक्शन ज्याला आपण म्हणतो, खेळाडूंचा ऑक्शन. रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न, सफल असा प्रयत्न, चेंडू जातोय सरळ सीमा रेषे बाहेर. चांगला फटका होता
अनिकेतच्या माध्यमातून धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न आपण बघतोय. अनिकेत यांच्या मार्फत धावसंख्या झाली ती 16. चांगला फटका होता. फटक्यांची आतषबाजी करावी लागणारच आहे निश्चितच, कारण 53 धावांचं आव्हान पार पाडायचं आहे. पहिल्या षटकात अवघा 11 धावा दिल्या होत्या, पण त्यानंतर तुषार यांचं खरोखर चांगलं षटक. 4 चेंडूत केवळ 4 धावा दिल्यात आतापर्यंत तुषार याने. सुंदर चेंडू, खरोखर चांगला चेंडू टाकतायत आपल्या संघासाठी. सोळा 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 16. हॅलो हॅलो, धावसंख्या झाली आहे 16. 53 धावा फटकवायच्या आहेत. धावसंख्या झाली ती 16. सदतीस धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू आणि 37 धावा. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. गिरी पुढील गोलंदाज आहे तो गिरीराज. गिरी 12 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 37 धावा मोठं आव्हान आहे तसं बघायला गेलं तर, किंवा जर नाही बघायला गेलं तर 6 चेंडू मैदानावर फेकावे लागतील. सामना करतोय तो सर्वेश. लॉंगॉनच्या दिशेने गेलेला चेंडू आणि हा झेल सुटलाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळाल्यात. आडव्या बॅटने मारलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने झेल सुटलाय तो रियान स्मॅशर या संघाकडनं. धावसंख्येत 2 ने वर होते. धावसंख्या झाली ती 18. एक गडी बाद 18 धावा. आता फटकांची आतषबाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, कारण 35 धावा अजूनही. वारंवार मोठे फटके. हा झेल होऊ शकतो का? आणि प्रणाल यांनी झेल सोडलेला आहे. एक धाव. पुन्हा एक धाव. अनिकेत सामना करतील. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या झाली ती 19. धावसंख्या झाली 19. पुन्हा एकदा गिरी तयार. सामना करेल अनिकेत पटेल. बघूया अनिकेत पटेल काय करतो. आकुटबा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू विसावतो तो किराड यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडूवर दडपण वाढत जाणार आहे ते रुवांश या संघावर, कारण धावसंख्या 19 धावसंख्या झाली. 34 धावांची अजूनही गरज आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू सामन्याचं पारडं झुकवतो तो रियान स्मॅशर या संघासमोर. तयार गिरीराज. चांगली गोलंदाजी. यावेळी उंच फटका. चेंडू पुन्हा एकदा प्रणाल यांच्याकडे आणि झेल सुटलेला आहे. प्रणाल यांचा गशा क्षेत्ररक्षण आपण 2 झेल त्यांच्याकडे आले होते. दोन्ही झेल सुटलेले आहेत आणि आता मात्र खरोखर नाराज. दोन्ही झेल आपण बघितलं. प्रणाल यांच्याकडे त्यांची आगळी वेगळी शैली आपण बघतो प्रणाल यांची झेलवर येण्याची, आणि ती चांगला फटका रंगॉनच्या दिशेने आलेले. तुषार यांनी जाऊन चेंडूवर 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या झाली ती 22. 31 धावांची गरज आहे अजूनही. 32 धावांची गरज आहे.
निर्धाव चेंडू, षटक संपतंय. एका षटकात 32 धावांची गरज. अर्थातच 5 षटकार आणि 2 धावा फटकवायच्या आहेत. जवळजवळ आपण म्हणू शकतो की हा सामन्याचा पारडं एक 90% तरी रियान स्मॅशर या संघासमोर जिंकलेला आहे. कारण 6 चेंडूंमध्ये 32 धावा खडतर आव्हान निश्चितच आहे. 2 चेंडूवर सामन्याचं गणित आपल्याला ते समजून येईल. कारण 5 षटकार इथे मारावे लागतील हा सामना जिंकायचा. आणि आपण बघतोय की कोणाकडे ती अनिकेत पटेल असू दे किंवा सर्वेश असू दे, ती किमया साधताना दिसत नाहीये. कारण आता आपण शेवटचा सामना बघतोय. निश्चितच सकाळपासून सगळेजण इथे खेळण्यासाठी उपस्थित आहेत. सामने प्रत्येक जण इथे खेळत आहेत. आणि आता हे शेवटचं षटक आजच्या दिवसातलं गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन पर्व 1 शेवटचं षटक. हॅलो हॅलो 22 धावसंख्या झाली आहे. शेवटचं षटक आहे. 6 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजीसाठी आले आहे विशाल कवैया. एक नावाजलेलं नाव कुंभारवाडा विभागातील. ओंकार 11 संघ असू दे, साई स्पोर्ट्स असू दे, याचे एक महत्त्वपूर्ण गोलंदाज गेले कित्येक वर्ष गोलंदाजीची भूमिका पार पडताना आपण बघतोय. विशाल कवैया उर्फ कव्वा. शेवटचं षटक वैयक्तिक पहिलं षटक, अंतिम षटक निर्णायक षटक, वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येले. सामना करेल अनिकेत पाटील. 6 चेंडू 32 धावांची गरज. पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू. वाडी मात्र सामन्याचं पारडं झुकतंय ते रियान स्मॅशर या संघाकडे. कारण 5 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. रुवांश रुवांश या संघासमोर 1 धाव मिळाले. 4 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज. रुवांश संघाला, रियान स्मॅशर संघाला. रुवांश संघाने जवळजवळ हा सामना जिंकलेला. अजून एक नामी संधी असेल उद्या त्यांच्यासमोर बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी. कारण पहिला सामना गमावला होता. दुसरा सामन्यात त्यांनी विजय प्राप्त केलेला आणि उद्या तिसरा सामना त्यांचा होणार आहे. चांगला फटका. एक षटकार तरी नक्कीच मारला, परंतु वेळ निघून गेली. आता षटकाराबरोबर धावसंख्या झाली ती 29. कारण मोठं आव्हान 53 धावांचं आव्हान होतं. आतापर्यंत 29 धावा. शेवटचे केवळ 3च चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची गरज. 1 धाव. धावसंख्या झाली 30. अजूनही 24 धावा. 2 चेंडू आणि 24 धावा. शेवटचे 2 चेंडू आणि 24 धावांची गरज. दोन चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. विशाल यांचा पुढील चेंडू. चांगला फटका. मिड विकेटच्या दिशेने गेलेला चेंडू. 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 31. आणि जवळजवळ रियांश स्मॅशर या संघाचं या स्पर्धेतली आव्हान संपुष्टात आलेले आहे. चांगला फटका. बघूया जेल होऊ शकतो की षटकार जातोय. आणि हा षटकार. धावसंख्या झाली ती 37. आणि रुवान संघाने हा सामना जिंकलेला आहे, विजय प्राप्त केलेला आहे. आपलं हार्दिक अभिनंदन. पहिली मॅच यांची असेल ना, गिरगाव मॉन्स्टर आणि हॅलो. उद्या होणारा सकाळी 9 वाजता पहिला सामना गिरगाव मॉन्स्टर संघ आणि ओंकार 11 संघ. त्यानंतर होणारा दुसरा सामना गिरगावचा राजा आणि बापदेव चिराबाजार. किरण लाड आपण यायचंय. सामनावीरचं पारितोषिक घेऊन जायचंय. आणि आकाश मापणकर
आकाश मापणकर, पराभूत संघाचे सामनावीर आकाश मापणकर आणि सुपर किंग हे सुद्धा पारितोषिक जात आहे ते किरण लाड यांना. 4 षटकार किरण यांनी मारले होते, त्यामुळे सामनावीरचं पारितोषिक किरण यांना इथे प्राप्त होत आहे. आणि पराभूत संघाकडनं सामनावीरचं पारितोषिक जाते ते आकाश मापणकर. कृपया दोन्ही खेळाडूंना विनंती आहे लवकरात लवकर